हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण पालकाच्या भाजीच्या पुऱ्या बनवलेल्या आहे। बघा किती छान झालेल्या आपल्या या पालकाच्या भाजीच्या पुऱ्या। आपण या पुऱ्या कशा प्रकारे बनवल्या हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथे एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। पाण्याला छान उकळी आणायची। आता पालकाची भाजी छान धुवून घ्यायची आहे। पालकाची भाजी उकळत्या पाण्यात टाकायची आहे। भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। कढईवर 2 मिनिटं झाकण ठेवायचे। येथे 2 मिनिटं झालेले। आता गॅस बंद करायचा आहे। ही पालकाची भाजी लगेच थंड पाण्यात टाकायची आहे। असे केल्यामुळे आपली पालकाची भाजी एकदम हिरवीगार दिसणार आहे। तुम्ही बघू शकता। थंड झालेली पालकाची भाजी आता मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे। यामध्ये टाकायच्या हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरे, याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। बघा, अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पेस्ट तयार करताना मला येथे अजिबात पाणी लागलेलं नाहीये। बघा किती छान पेस्ट झालेली आहे। तुम्ही बघू शकता। आणि आपली ही पेस्ट एकदम हिरवीगार दिसते। आता आपल्याला येथे गव्हाचे पीठ घ्यायचे। गव्हाचे पीठ चाळणीने चाळून घेतलेले आहे। डाळीचे पीठ टाकायचे। हिंगाची पावडर टाकायची आहे। तीळ टाकायचे। ओवा टाकायचा आहे।
ओवा अशा प्रकारे कुस्करून टाकायचा आहे. कोथिंबीर टाकायची आहे. मीठ टाकायचे. आता यामध्ये पेस्ट केलेली पालकाची भाजी टाकायची आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय. येथे आपल्याला पाण्याची गरज असल्यास पाणी टाकायचे. मी पाणी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहे. या पिठाचा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हे पीठ 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. येथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. आता यामध्ये तेल टाकून व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे. आता याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. येथे एक छोटा गोळा घ्यायचा आहे. गोळा छान मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे. कोरडे पीठ लावायचे गोळ्याला आणि लाटून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे लाटून झालेलं आहे. जास्त जाडही नाही आहे, जास्त पातळही नाही आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने पालकच्या पुऱ्या करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत. आता आपण या पुऱ्या तळून घेऊया. येथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे, त्यामध्ये पुरी टाकूया.
पुरीला पलटून देऊया. बघा किती छान झालेली आपली ही पुरी. छान टम्म फुगलेली आहे. आपली पुरी आता छान तळून झालेली आहे. आता काढून घेऊया. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचंय. मी तुम्हाला परत एकदा पुरी तळून दाखवते. तुम्ही माझ्या पद्धतीने पालकाच्या भाजीच्या पुऱ्या बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील. पालकाच्या भाजीच्या पुऱ्या बनवण्यासाठी येथे काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझ्या पालकाच्या भाजीच्या पुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. लहान मुलेही खूप आवडीने खातात या पुऱ्या. अशाच प्रकारे बाकीच्या पुऱ्याही तळून घेऊया. तेल व्यवस्थित निथळून द्यायचंय. पुऱ्या आता खाण्यासाठी रेडी झालेल्या आहे. बघा किती छान झालेल्या आपल्या या पालकाच्या भाजीच्या पुऱ्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.